नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुम्ही पाहत आहात सागर गोयरे 44 हा यूट्यूब चॅनल. मी सकाळी लवकर रायगडनगरमधून गडगडा गावाच्या दिशेने निघालो. रस्ता थोडा खडतर आहे, त्यामुळे बाईक किंवा SUV योग्य ठरते. गावातूनच ट्रेकची खरी सुरुवात होते. तर आपण आज नाशिक जवळील एक अप्रसिद्ध पण अफाट सुंदर असा गड किल्ला आणि ट्रेक एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्हाला ट्रेकिंग, किल्ले आणि निसर्ग आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा ट्रेक मध्यम अवघड आहे. वाटेत जंगल, कातळकडे आणि अरुंद वाटा लागतात. पावसाळ्यात इथे धबधबे आणि हिरवळ खूप सुंदर दिसते. ट्रेक करताना योग्य शूज आणि पाणी असणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी ट्रेकला लवकर सुरुवात करा. पाणी आणि खाणं सोबत ठेवा. पावसाळ्यात जास्त काळजी घ्या. निसर्ग स्वच्छ ठेवा, कचरा टाकू नका. तर आपल्याला ह्या गडाच्या पायथ्यापासून चालत जायचं आहे आणि जंगलातून पायी चालत जाण्याचा हा अनुभव फारच थरारक वाटत होता. चालून थकलो होतो, मग म्हटलं थोडा आराम करूया. अखेर मी गडगडा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून दिसणारा निसर्ग खरंच मन मोहून टाकणारा आहे. गडाच्या पायथ्याशी पाण्याची सोय आहे. इथं एक छोटंसं तळं आहे. किल्ल्याचे अवशेष, पाण्याची टाकी आणि कड्यावरून दिसणारा हा व्ह्यू सगळं अप्रतिम. आणि जवळच गाडी पार्किंगची जागा आहे. आणि पायथ्यापासून अशी छोटी छोटी मंदिरे लागतात, जी दिसायला खूप सुंदर आहेत. आणि असे राखणदाराचे चित्र बनवलेले आहेत. छोटी मंदिरे सोडल्यावर एक देवीचं मंदिर लागतं, जे गडाच्या पायथ्याशी आहे. आणि इथे देवीची मूर्ती आहे, जी वाघावर स्वार आहे. देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो हळूहळू. ही दाट जंगल राई सोडली की आपण येतो गडाच्या पायथ्याशी.
थोडं चढून आल्यावर आपल्याला लागते गणपती मंदिर. मंदिरात गणपतीची मूर्ती आहे, जी दिसायला खूप सुंदर आहे. आणि येथून होते सुरुवात पायऱ्या चढण्याची. तर काही ट्रेकर्स आले होते, जे गडावरती चढलेले होते. इथून दृश्य खूप सुंदर दिसत होतं. नजारा पाहिला आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथल्या पायऱ्या 80 ते 90 डिग्रीच्या आहेत, त्यामुळे पायऱ्या चढताना थकवा लागतो आणि पायऱ्या आरामात चढाव्या लागतात. पायऱ्या चढून झाल्या आणि निघालो पश्चिम दिशेला. तर या बाजूने अंजनेरीचा डोंगर लागतो आणि खाली खूप दाट जंगलराई आहे. पश्चिम दिशेने एक जागा आहे, जिथून चढण्यासाठी पायऱ्या लावलेल्या आहेत. पश्चिमच्या बाजूने एक रस्ता बनवलेला आहे, जो पूर्ण सिमेंटचा आहे. आणि तो थेट या पायऱ्यांजवळ येतो.
आणि या टोकाजवळ आल्यावर दगडात कोरलेल्या अशा आकृत्या दिसतील. हे काय असेल तुम्हाला माहिती आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पश्चिम दिशा फिरून झाली आणि थेट निघालो देवीच्या दर्शनाला. थोड्याशा पायऱ्या चढून आपण थेट पोहोचतो मंदिरात. आणि इथलं दृश्य मनाला अगदी मोहून जाते. मंदिर छोटंसं आहे, पण इथं आल्यावर जो आनंद भेटतो तो शब्दात नाही सांगू शकत. तर या ठिकाणी मंदिरासाठी देणगीदारांची नावे दिलेली आहेत. देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो पूर्व दिशेला. या ठिकाणाहून वालदेवी डॅमचा नजारा हा एक नंबर दिसतो. आणि मंदिराच्या पूर्व दिशेला भगवान नंदी यांची मूर्ती आणि भगवान शिव यांचे पिंड आहे. इथून दिसणारा 360 व्ह्यू हा तुमच्या ट्रेकचा सारा थकवा दूर करतो. इथल्या निसर्गाचा आनंद घेतला आणि हळूहळू निघालो घरच्या वाटेने. जर तुम्हाला हा गडगडा किल्ला ट्रेक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. पुढच्या अशाच एका नवीन ट्रेकसह पुन्हा भेटू. धन्यवाद.